तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आपल्यासाठी आज पुन्हा घेऊन आलो आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आणि आजची पोएम आहे वर्ग 10वीच्या इंग्रजी या विषयामधील 2.1 पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर या पोएमचा कंप्लीट ॲप्रिशिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. याच्यापूर्वी मी 2 पोएम्सचं ॲप्रिशिएशन दिलेलं आहे. यामध्ये अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट आणि त्यासोबतच त्यामध्ये मी दुसरी एक पोएमसुद्धा दिलेली होती, जी पहिली पोएम होती अ टीनेजर्स प्रेयर. तर या दोन्ही पोएमची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण त्यांच्याही डिस्क्रिप्शन किंवा त्यामध्ये त्यांचंही ॲप्रिशिएशन पाहू शकता. चला तर आज आपण पाहणार आहोत ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. सर्वात पहिला पॉईंट आहे याच्यामधला नेम ऑफ द पोएम, यालाच आपण टायटल म्हणतो. तर ते आपल्याला लिहायचं आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला नेम ऑफ द पोएट. पोएट आहेत या ठिकाणी खाली बघा तुम्हाला दिसतोय पॅब्लो नेरुडा. म्हणून आपण नेम ऑफ द पोएम लिहूया यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि नेम ऑफ द पोएट लिहूया आपण पॅब्लो नेरुडा. त्यानंतर बघा यामध्ये विचारण्यात येते राईम स्कीम. राईम स्कीम काय आहे किंवा रायमिंग वर्ड्स काय आहेत. तर यामध्ये बघा आपण रायमिंग वर्ड्स लिहू शकतो. एक आहे पॅशन, इमोशन्स, दुसरा आहे फास्ट आणि स्टार्ट. ठीक आहे. यामध्ये राईम स्कीम ही कदाचित नाही, त्यामुळे याला आपण फ्री वर्स म्हणून सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे यामध्ये फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच यामध्ये आपल्याला दिसून येतात मेटाफर. ठीक आहे. या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच संपूर्ण पोएममध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणून या ठिकाणी आपण फिगर ऑफ स्पीच लिहू शकतो मेटाफर. त्यानंतर आहे याची थीम किंवा यालाच म्हणतो आपण सेंट्रल आयडिया. ठीक आहे. तर याची जी थीम आहे ती अशी आहे की धिस पोएम ॲक्च्युअली टेल्स द इम्पॉर्टन्स ऑफ लिव्हिंग लाईफ टू इट्स फुलेस्ट. ठीक आहे. इट जनरली फोर्सेस द सिग्निफिकन्स ऑफ चेंज इन लाईफ, pursuing passions, taking new experiences. Again, it also tells us that we should live a full life with all our activities. Otherwise, it is a situation for us that we are dying, means our existence is actually declining. तर अशा पद्धतीने या पोएममध्ये आपण सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहू शकतो. यामध्ये पुन्हा एक पॉईंट असतो फेवराईट लाईन्स. तर यामध्ये कोणताही एक फेवराईट लाईन्स तुम्ही लिहू शकता. मी या ठिकाणी लिहितो यू स्टार्ट डाईंग स्लोली. ठीक आहे. अशा पद्धतीने एक फेवराईट लाईन तुम्ही सुद्धा या ठिकाणी लिहू शकता. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ही जी पोएम आहे या पोएममध्ये आपल्याला नेम ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम किंवा राईम स्कीम नसेल तर आपण रायमिंग वर्ड्स लिहू शकतो, फिगर्स ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया और थीम आणि त्यासोबतच फेवराईट लाईन्स. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो या पोएमची जी ॲप्रिशिएशन ऑफ पोएम आहे ती लिहू शकतो. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. इयत्ता 10वीचे ग्रामरचे आणि लेसन्स आणि पोएमचे संपूर्ण मिनिंग असलेले व्हिडिओज बघायचे असतील आपल्याला तर त्यांची प्लेलिस्ट ही आहे. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. त्यावर जाऊन आपण हे सर्व व्हिडिओज पाहून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.